पण कधी तुम्हाला सांग म्हणजे टेलरिंग असेल, कधी इस्त्री, म्हणजे बऱ्याच वेळा मी पाहिलंय की सुरुवातीच्या काळात नामदेवनी इस्त्रीचं काम केलेलं आहे. मी इस्त्री करायचो, मी ड्रेसमन म्हणून जायचो, ते पण दुसरा तिसरा ड्रेसमन. पहिल्यांदा तर मी नव्हतंच, मी समजा दुसऱ्या तिसऱ्यांदा ड्रेसमन जायचो, ड्रेसमनच्या असिस्टंट ड्रेसमन म्हणून जायचो. बरोबर. मी तेव्हा इस्त्री करायचो किंवा आर्टिस्टला नेऊन कॉस्ट्युम नेऊन द्यायचो मी. ह्या गोष्टी करत करत गेलो. त्याच्यानंतर मी काही दिवसामध्ये आर्टचं पण काम करायचो. अरे वा, बरं. कारण काय ही जास्त पुण्यामध्ये शूटिंग नसायची, कधीतरी एखादा शूटिंग चालायच्या. मुंबईतून एखादा सिनेमा पुण्यात आला की पुण्यातलं कुठलं तरी एखाद्या डिरेक्टरने काहीतरी वेगळं काहीतरी ऐतिहासिक संतपट्टा काळात जास्त तेव्हा पुण्यातले प्रोडक्शनवाले मला खूप जास्त बोलायचे. राजेश डामचे सर झालं, प्रवीण वानखेडे झालं, संजय ठुबे सर झालं, त्यांच्यासोबत पण खूप काम केलंय. मला वाटतं राहुल उदक बरोबर काय राहुल उदक सोबत. राहुल उदकची तर माझी खूपच वेगळी इंट्रोडक्शन आहे, मी तुम्हाला सांगतो थोडा. बरोबर. आणि याच्यामध्ये म्हणजे समजा आर्ट डिरेक्शन मध्ये नक्की कसं आला, कुठली कामं केली होती? खरं तर मी नितीन सोबत जेव्हा काम करायचो, मी आणि नितीन, मग नितीन शक्यतो म्हणायचं मी ड्रेस बनला असेल तर मला पाठवायचा आणि आर्टला असेल तर तो जायचा. बरोबर. मग कधी मध्ये मग ड्रेस बनलाही काम नाही, आर्टलाही काम नाही. खरं तर पुण्यात तसंच आहे. बरोबर. मग कधी कधी असं बोलायचे की आर्टला दोघं जण येता का, तर मी म्हणायचो हो येतो मी. मग मी जायचो तसं. मग तसं आर्टला जायचो तेव्हा एकनाथ कदम, गिरीश कोळपकर, सचिन नेवसे आणि संतोष फुटाणे यांच्याकडून खूप सारे आर्टला काम केलं मी. खरं तर आपला योग अगोदर आपली ओळख झाली होती, पण आपलं असं काम करण्याचं योग आलंच नाही संदीप त्याच्याकडे. बरोबर. आणि काम आपण केले तसं आपण काम खूप केलंय. आणि परत एखादं कुठलं छान काम असेल तर मी करेल पण तुझ्याकडे. म्हणजे मला हे खरं तर मला माहिती नव्हतं की आर्ट डिरेक्शनला काम केलेलं आहे. नाही, कॉस्ट्युम असो, मेकअप असो, आर्ट डिरेक्शन असो, किंवा सगळ्या एकच बाजू आहेत. एकच आपण जी कला आपल्याला येते, म्हणजे जसं पारंपरिक तुमचा व्यवसाय शेती किंवा टेलरिंगचं भावाचं दुकान होतं, तरी तुम्ही तिकडनं इकडे आला आणि काम कुठलंही न लाज बाळगता, कारण स्ट्रगल पुण्यात कुठल्याही किंवा शहरात, पुण्यात काय असं कुठल्याही शहरात माणूस आला की कुठल्याही लाज न बाळगता की 2 पैसे मिळावेत आणि काम चालू करावं, स्वतःला कुठेतरी ओळख निर्माण करण्यासाठी माणूस झटत असतो. तसंच करत राहिलो मी. आणि मग जेव्हा एक ती हिंदी फिल्म केली टेलर म्हणून मी, तेव्हा त्याचं एकत्र पेमेंट आलं मला 36,000 रुपये. बापरे. 2007 मध्ये. 7ला. खरं तर मला म्हणजे खूपच अट्रॅक्शन वाटलं ते, की एवढं पेमेंट खरंच येऊ शकतं. बरोबर. आणि ते खूप काही कमी दिवसाचं पेमेंट होतं माझं. खूप छान वाटलं. मग तेव्हा ठरवलं की ही लाईन तुम्हाला कळलं की बाबा हे म्हणजे कला आहेच, पण याच्यात पैसे मिळतात आणि चांगले मिळतात. कॉस्ट्युम डिझायनर म्हणून आपण हे काम करू शकतो. तेव्हा कळलं मला ते.